पुण्यामध्ये पृथ्वी मोबाईल क्लिनिक हा आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात येत आहे आणि रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण हे आपल्या सोबत आहेत। नेमकं या उपक्रमाचा उद्देश काय ते आपण यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल तुम्ही जे उपक्रम राबवताय त्याचा उद्देश काय आणि संकल्पना कशी सुचली? नमस्कार। खरं तर रुग्ण हक्क परिषद आणि आरोग्य शिबिर हे एक समीकरण झालेलं आहे आणि पुण्यामध्ये गेली 14 वर्ष एकही दिवस असा नाही की आरोग्य शिबिराचं आयोजनच होत नाही। मात्र गेल्या काही काळामध्ये बऱ्याच अडचणी जाणवायला लागल्या, म्हणजे औषधांची ने आण करणं किंवा डॉक्टरांच्या साठीचं ट्रॅव्हलिंग करणं, या सगळ्यामध्ये पावसाची अनेकदा आपण त्याला म्हणू की आरोग्य शिबिरांमध्ये अडथळा पावसाचा निर्माण होत होता आणि मग जी जागा स्वच्छ असायची ती पावसामुळे त्या ठिकाणी कचरा साचणं, औषधं भिजणं, पेशंटची दुरावस्था तयार होणं, यामुळे एक व्हॅनिटी क्लिनिकची संकल्पना डोळ्यासमोर आली की कायमस्वरूपीचा असा एक अद्ययावत दवाखाना आपण निर्माण करू। एका ठिकाणी दवाखाना निर्माण केला तर तो 50 ठिकाणी सेवा देता येत नाहीत, मात्र एक फिरता दवाखाना जर तयार केला तर 7 ठिकाणी आपल्याला सेवा देता येतील। अशा पद्धतीने पुण्यातल्या ज्या काही झोपडपट्ट्या आहेत, गरीब वस्त्या आहेत, त्या ठिकाणी ही आरोग्य शिबिरांची संकल्पना या पृथ्वी मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून सुरू केली आणि डॉक्टर बाबा आढाव जे कष्टकरांचे नेते म्हणून जे अजरामर झालेले आहेत, त्यांनी जसं 10 रुपयामध्ये पोटभर जेवणाची व्यवस्था केली आणि त्याच्यामध्ये झुणका भाकर केंद्र 10 रुपयामध्ये तयार केली, अगदी तोच आदर्श घेऊन फक्त 5 रुपयांमध्ये नोंदणी केल्यानंतर पूर्ण त्यांची तपासणी करणं आणि त्यानुसार त्यांना औषधं याच ठिकाणी देणं। आपण कुठल्याही प्रकारची औषधं लिहून देत नाही की ती मेडिकल दुकानामध्ये गेल्यावर त्याची 400-500 रुपयांची औषधच होती, औषधं पूर्णपणे मोफतच दिली जातात। त्याचप्रमाणे जर सततचं दुखणं असेल तर त्याचं MRI करायचं असेल, CT स्कॅन करायचं असेल तर ते देखील याच मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून त्याचं आपण CT स्कॅन, MRI, सोनोग्राफी, एक्सरे या सगळ्या गोष्टी पूर्णपणे मोफत करून देतो। पुण्यातील कोणकोणत्या भागामध्ये हा उपक्रम असणार आहे आणि ती जी ठिकाणं तुम्ही ठरवली ते कुठल्या निकषावर ठरवलेली गेली? एक असं आहे की आता गेल्या अनेक वर्षांमध्ये आम्हाला ज्या ठिकाणी हा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळालाय, म्हणजे एका वेळी 150-200 पेशंट असतात, अशा ठिकाणच्या वस्त्या आहेत। मग त्याच्यामध्ये वडरवाडी आहे, जनवाडी आहे, गोखलेनगर आहे, पाटील इस्टेट आहे, कसबा पेठ आहे, नानापेठ आहे, भवानी पेठ आहे, न्यू नानापेठ आहे, मंगळवार पेठ आहे, जनता वसाहत आहे, दांडेकर पूल आहे, दत्तवाडी आहे, मार्केट यार्ड आहे, त्यानंतर डायस प्लॉटची झोपडपट्टी आहे, लोहिया नगर आहे, कासेवाडी आहे। अशा पद्धतीच्या 60 झोपडपट्ट्या, गरीब वस्त्या निवडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी खरोखर माणसांना काय म्हणतो आपण त्याला की याची गरज आहे। आज हातावर पोट असलेला माणूस म्हणजे रिक्षा चालक असेल किंवा मजुरी करणारा असेल तर त्याला कमीत कमी 600-700 रुपये दिवसभरामध्ये सुटतात आणि तेवढेच पैसे जर एक दिवसाचा रोज जर दवाखान्यामध्ये बुडत असेल तर तो माणूस दवाखान्यात जाऊन तपासणी करत नाही। त्यामुळे त्याला परवडणाऱ्या पैशामध्ये त्याच्या सन्मानामध्ये कुठली अडचण होऊ नये म्हणून फक्त 5 रुपयांमध्येच अद्ययावत सेवा, दर्जेदार डॉक्टरांकडून तपासणी आणि चांगल्या पद्धतीची औषधं वितरित करणं हे काम आम्ही सुरू केलं। यामध्ये कोणकोणत्या तपासण्या असणार आहेत आणि कशा प्रकारे उपचाराच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत? त्याच्यामध्ये आपण ब्लड प्रेशर चेक करतो, त्यानंतर शुगर चेक करतो, थर्मामीटरद्वारे त्याचा ताप किती आहे बघतो, ऑक्सिमीटरद्वारे त्याची ऑक्सिजनची पातळी तपासली जाते, पेशंटचं वजन केलं जातं, त्याचप्रमाणे डॉक्टरांकडून स्टेथोस्कोपद्वारे त्याची तपासणी केली जाते। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रक्त तपासण्या आहेत त्या सुद्धा याच ठिकाणी केल्या जातात आणि पेशंटचं जे काही आजारपण आहे, त्याचं जे दुखणं खुपणं आहे ते सगळं समजून घेतलं जातं आणि ते समजून घेऊन त्याच्यावर कुठल्या प्रकारचे औषधोपचार करणं गरजेचं आहे याचा निर्णय डॉक्टर घेतात आणि त्या पद्धतीचे प्राथमिक स्वरूपाचे उपचार या ठिकाणी होतात। जर सतत उपचार केल्यानंतरही पेशंट बरा होत नसेल, त्याला कुठल्या प्रकारचं ऑपरेशन असेल, अगदी मग ते हार्निया अपेंडिक्स सारखं ऑपरेशन असेल किंवा कॅन्सरची गाठ काढण्यासारखं ऑपरेशन असेल, तेही ऑपरेशन शासकीय योजनांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत केलं जातं। त्याच्यासाठी लागणारं आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्न दाखले या पद्धतीची आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठीची जनजागृती सुद्धा याच पृथ्वी मोबाईल क्लिनिकच्या आरोग्य केंद्रामधून केली जाते।
आपण मग अशीच पाहिलं की आपल्यासोबत काही डॉक्टर सुद्धा आहेत, तर त्या डॉक्टर आणि यामध्ये काही जे कर्मचारी आहेत त्यांची नियुक्ती कशा प्रकारे केलेली, कुठल्या निकषांवर? खरं तर प्रत्येकाला असं वाटतं की आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो ती चांगली असावी, त्यानंतर सगळं सुखसोयींनी युक्त असावी. आरोग्य शिबिरांमध्ये जे डॉक्टर सेवा देण्यासाठी येतात तर त्याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी एक कार्यकर्ता लपलेला असतो. लोकांमध्ये सेवा करण्याची, लोकसेवेची भावना त्यामध्ये असते. डॉक्टर खूप आहेत, मात्र तळागाळात जाऊन आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून तपासणी करण्यासाठी तयार होणारे डॉक्टर फार कमी असतात. त्यामुळे डॉक्टरांची तळमळ लक्षात घेऊनच आम्ही त्यांची निवड या ठिकाणी केलेली आहे. हा उपक्रम पुण्याच्या बाहेर देखील विस्तारण्याचा काही विचार आहे की फक्त पुण्यापर्यंतच सीमित? पुण्यामधून काय होतं की रुग्ण हक्क परिषदेच्या कार्याची पुणेकरांना माहिती आहे. पुण्यामध्ये तळागाळामध्ये रुग्ण हक्क परिषद खोलवर रुजलेली आहे. पुण्यामध्ये रुग्ण हक्क परिषदेच्या 54-55 शाखा आहेत, ज्याचे बोर्ड शाखांचे प्रत्येक रस्त्यावर, चौकामध्ये, गल्ल्यांमध्ये तुम्हाला दिसत असतील. आणि पुण्यात या आरोग्य सेवेला, रुग्ण हक्क परिषदेला मोठी मागणी आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळी मदतीसाठी येणाऱ्या रुग्णांची पण संख्या मोठी आहे. अशा वेळी पुण्यामध्ये काम करताना आम्हाला उलट साधन सामग्री अपुरी पडते. अशा पद्धतीचे आणखी 2 मोबाईल क्लिनिक सुरू करण्याचा पुढचा मानस आहे. ग्रामीण भागातून जर चांगला प्रतिसाद मिळाला किंवा ग्रामीण भागातून अनेक जणांनी जर रुग्ण हक्क परिषदेच्या सेवेसंदर्भातली मागणी केली तर आपण त्यांना सुद्धा सेवा देण्यासाठी तत्पर राहू. आतापर्यंत या उपक्रमातून किती नागरिकांना लाभ मिळालेला आहे? आज सकाळी 7 ते दुपारी 12 हे 111वं आरोग्य शिबिर संपन्न झालं आणि 111 आरोग्य शिबिरांमध्ये जवळपास 10,076 रुग्णांनी आता या 2.5 महिन्यामध्ये याचा लाभ घेतलेला आहे, औषधोपचारांचा लाभ घेतलेला आहे. सर्जनशील न्यूज